प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून सांगोला येथील जेसीबी ऑपरेटरनं इंस्टाग्रामवर स्वतःच्याच फोटोला श्रद्धांजली वाहिली आणि नंतर दोरीनं पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना मंगळवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील कटफळ येथील फॉरेस्ट मधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली। संजय भगवान केदार वय 25 राहणार लातूर असं मृत तरुणाचं नाव आहे। याबाबत गणेश संजय पाटील राहणार गारडी तालुका पंढरपूर यांनी खबर दिली आहे। गारडी येथील फाटे यांच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर म्हणून कामास होता। मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास संजयनं स्वतःच्या मोबाईलवरून मालक फाटे यांच्या मोबाईलवर फोन करून माझं एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचं सांगून फोन बंद केला। त्यानंतर संजयनं त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशन ही पाठवले। त्यानंतर फाटे आणि त्यांच्या मित्रांनी मिळून संजयचा शोध घेत पाठवलेल्या लोकेशनवर गेले। कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली। यानंतर शोध घेतला असता एका पळसाच्या झाडाला संजयनं दोरीनं गळफास घेतल्याचं आढळून आलं। यानंतर त्याला खाली उतरवून उपचारासाठी नेत असतानाच उपचारापूर्वीच त्याचं निधन झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।